आणि गोदरेज कंपनीचा लॉक उघडणार नाही असं सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय. परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरला हटाव आपण पहिला केला पाहिजे आणि स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे. कर्जत खालापूरमधील स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्जतमधील रॉयल गार्डन इथे आज महाएल्गार आंदोलनाच्या तयारीची बैठक आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बोलताना सुधाकर घारे यांनी स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी थेट आंदोलनाची घोषणा केली. टाटा, गोदरेजसह परिसरातील मोठ्या कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, परप्रांतीय कंत्राटदारांना हटवून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात या मागणीसाठी येत्या 3 सप्टेंबरला कर्जतहून खालापूरकडे भव्य रोजगार मोर्चा काढण्यात येणार आहे. कर्जतच्या रॉयल गार्डन इथून सकाळी 9 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून कर्जत खालापूरसह परिसरातील तरुण, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन घारे यांनी केलंय. टाटा आणि गोदरेज सारख्या कंपन्यांमध्ये अनेक स्थानिक तरुण गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं काम करत आहेत, मात्र त्यांना कायमस्वरूपी नोकरी दिली जात नसल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी केलाय. स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य मिळावं, भविष्यातील भरतीमध्ये स्थानिकांना संधी मिळावी आणि परिसरातील उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांनाच रोजगार मिळावा अशी त्यांची मागणी आहे. यावेळी सुधाकर घारे यांनी भावनिक आणि आक्रमक शब्दात आपली भूमिका मांडली. माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण तरुणांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं घारे यांनी म्हटलंय. कर्जत खालापूरमधील अनेक तरुणांना नोकरीसाठी मुंबई, पुणे, नवी मुंबईसह इतर शहरांमध्ये दररोज प्रवास करावा लागतो. या प्रवासात अपघात होऊन काही तरुणांना जीव गमवावा लागल्याचाही मुद्दा घारे यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे स्थानिक तरुणांना आपल्या घराजवळच रोजगार मिळणं गरजेचं आहे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. दोन्ही तालुक्याची मुलं त्या तुमच्या गोदरेजमध्ये आणि टाटामध्ये काम करत आहेत. त्यामध्ये कर्जतची कमी आहे, खालापूरची जास्त आहेत हे म्हणून आपल्याला चालणार नाही. तर दोन्ही तालुक्याची मुलं तिथं काम करत आहेत. जितकी मुलं कर्जतची सुद्धा आहेत तितकी मुलं खालापूरची आहेत आणि त्या दोन्ही कंपन्यांमध्ये आपली पोरं, त्या पोरांचं शोषण केलं जात आहे, आपल्या पोरांची पिळवणूक केली जाते, आपल्या मुलांचं रक्त पिलं जाते. त्यांना 10,000, 12,000 हजारामध्ये त्या मुलांना कामाला घेतात. त्यांना पुढच्या गेटनी यायचं नाही, तुम्ही मेसमध्ये जायचं नाही, तुम्हाला परमनंट करायचं नाही. त्यांनी त्यांच्या आवडीच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवले, पण त्यांना परमनंट करू नये. त्यांचं काहीतरी 700-800 दिवस भरल्यानंतर त्यांना परमनंट करावं लागतं, असं काहीतरी तुमचा रूल्स आहे. तर त्यांनी काय केलंय, पहिली वर्ष सुद्धा भाऊंच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकायची, दुसरी वर्षी राजेश भाऊच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याच मुलांना टाकायची, तिसऱ्या वर्षी आपांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याच मुलांना टाकायची आणि त्या मुलांना फक्त त्यांचं शोषण करायचं, त्यांना परमनंट करायचं नाही. परंतु आता ती वेळ संपलेली आहे. मी आपल्या सर्वांना सांगतोय, अंकितला आल्याला सांगितलं, अंकितला आज लाल कपडा घातलाय, हा कामगारांना साथ देण्यासाठी लाल कपडा घातलाय. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत टाटा आणि गोदरेजला वल्लीवर आणत नाही, तोपर्यंत टाटा कंपनीचा आणि गोदरेज कंपनीचा लॉक उघडणार नाही असं सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय. बाईंनी सांगितल्याप्रमाणे 20,000हून अधिक लोकांना घेऊन आपण खालापूरमध्ये जाणार आहे. त्यामध्ये खालापूरचे आपले काही मंडळी असतील, कोकणची आपली मंडळी असतील. 25,000 ते 30,000चा मोर्चा आंदोलन आपण टाटाच्या गेटवर, गोदरेजच्या गेटवर करणार आहे. त्यानंतर आपण टाटाच्या गेटवर जाणार आहेत. संतोष भाऊंनी सांगितलं, मला माझं टाटा कंपनी बरोबर बोलणं झालं. मी संतोष भाऊला सांगितलं, तुमचं जरी टाटा कंपनी बरोबर बोलणं झालं तोपर्यंत आमचं काही म्हणणं नसेल, परंतु टाटा कंपनीने पहिलं जितकी कर्जत आणि खालापूरची मुलं तिथं काम करतायत त्यांना पहिल्यांदा परमनंट केलं पाहिजे. जिथे परप्रांतीय, मी कुठल्या जातीचा उल्लेख करणार नाही, परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरला हटाव आपण पहिला केला पाहिजे आणि स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे हे सुद्धा संतोष भाऊ यांनी केलं पाहिजे. त्यानंतर होणाऱ्या भरतीमध्ये 80% स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे. त्या टक्के येणारे उद्योगधंदे असतील त्यामध्ये 50% उद्योगधंद्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे. असं लेखी पत्र त्यांनी घेऊन यावं. उद्यापासून आमच्या लोकांना परमनंट करायला सुरुवात केली तरच आम्ही टाटा कंपनीच्या तुमच्या प्रस्तावाचा विचार करू. परंतु जर असं चुकीचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला तर टाटा कंपनीच्या समोर सुद्धा आपण त्याच पद्धतीने काम करणार आहे.
आता 3 सप्टेंबरच्या रोजगार मोर्चाला स्थानिक तरुणांचा किती प्रतिसाद मिळतो आणि टाटा, गोदरेज यासारख्या परिसरातील उद्योग स्थानिक रोजगाराच्या या मागणीवर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.